नमस्कार, आईच्या किचन मध्ये स्वागत. आज दाखवत आहे खारे शेंगदाण्यांची रेसिपी. हे मी 1 कप भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. हे नॉर्मल शेंगदाणे आहेत. त्याच्याहून थोडे मोठे मिळतात ते घेऊ शकता, हे घेऊ शकता. अजून थोडे बारीक मिळतात ते पण घेऊ शकता तुम्ही. पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि सगळ्यांनाच खारे शेंगदाणे आवडतात. तर मग आता आज घरी करून बघूया चटपटीत कसे खारे शेंगदाणे तयार करायचे. इकडे मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाणी छान उकळायला लागलं की याच्यात आपण मीठ घालून शेंगदाणे घालायचे. तर पाणी छान खळखळ उकळायला पाहिजे. ते उकळलं की मी पुढे लगेचच दाखवते तुम्हाला. आता पाणी छान उकळलेलं आहे. तर त्याच्यात 2 टेबलस्पून मीठ घालतेय. मीठ जास्ती घालायचं कारण ते शेंगदाण्यांना छान लागलं पाहिजे. 2 टेबलस्पून मीठ घातलंय आणि आता हे शेंगदाणे ह्याच्यात घालतेय. आणि आता आपल्याला हे झाकून 5 ते 10 मिनिटं छान वाफवून घ्यायचे. शेंगदाण्यांवर अशी छान सुरकुती पडली पाहिजे. झाकण ठेवते 10 मिनिटाकरता. 10 मिनिटं झालेली आहेत. बघूया, शेंगदाण्यांचा रंग पण बदलला आहे आणि आता हे छान वाफवले गेलेले आहेत. तर मी गॅस बंद करतेय आणि आता हे आपल्याला चाळणीत काढून घ्यायचे. पूर्ण पाणी ह्याचं सगळं काढून घ्यायचंय आपल्याला. ते मी आता काढून घेते. आता हे पाण्यातून मी सगळं काढून घेतलेलं आहे. पूर्णपणे पाणी जेवढं निघेल तेवढं काढायचं. आणि आता इथे एक टॉवेल घेतला आहे. त्याच्यावर मी 15-20 मिनिटं हे शेंगदाणे टाकून ठेवणार आहे. एकदम सुकवायचे नाहीये, फक्त थोडंसं पाणी त्यातलं निघून जायला हवंय. म्हणून मी आता असे हे टॉवेलवर पसरवून ठेवतेय 10-15 मिनिटाकरता. ते सगळं पाणी त्याला शोषून घेईल आणि मग नंतर आपल्याला मिठात भाजायचे आहेत. पण आता इथे आपल्याकडे वाळू मिळणं जरा कमी असते शक्यता, त्यामुळे मिठात भाजून घ्यायचे. 10 मिनिटांनी बघूया आपण. एकीकडे लोखंडाच्या कढईत हे मीठ टाकून जरा गरम करत ठेवलेलं आहे. आपलं नेहमी जे आपण मीठ वापरतो तेच आहे, तेच घालायचंय. आणि आता हे थोडं गरम झालं की तोपर्यंत शेंगदाणे पण जरा चांगले हे टॉवेलवर टाकलेले आहेत. हे थोडं गरम झालं की मग त्याच्यात आपण शेंगदाणे घालायचे. तर शेंगदाणे टॉवेल मधून मी ह्याच्यात सुपात काढले आणि आता एकीकडे हे मीठ पण छान गरम झालंय. आता त्याच्यात हे शेंगदाणे टाकायचे. हे थोडे आहेत म्हणून एका वेळी होणार आहेत. जास्ती असतील तर तुम्ही 2 बॅच मध्ये करू शकता किंवा भांड मोठं घ्यायला लागेल तुम्हाला. आणि आता हे छान ह्याच्यात भाजून घ्यायचे. आपल्याला वाटेल अरे बापरे मीठ भरपूर आहे, खारट होती, तर नाही होत. आधीच आपण जे मीठ लागलेलं आहे ते आतमध्ये शेंगदाण्यात मुरलेलं आहे. आता मी हे छान भाजून घेतेय. सालं सुटायला लागली की शेंगदाणे भाजलेत असं समजायचं. थोडा वेळ हे कोटिंग लागेल. मग नंतर जसे जसं भाजत जाईल, शेंगदाणे भाजले जातील, तसं तसं मीठ निघून जाईल त्याचं. तर मी भाजून घेतेय. 5-7 मिनिटं तरी नक्की लागतील. जास्ती वेळ पण लागू शकतो, पण 5 ते 10 मिनिटं नक्कीच लागणार आहेत. भाजताना गॅस बारीकच ठेवायचा आहे, मोठा नाही करायचा. आता हे शेंगदाण्यांचं मीठ मगाशी असं चिकटले होतं मीठ, आता सगळं सुट्ट झालेलं आहे. बघू शकताय शेंगदाण्यातलं मीठ सगळं मोकळं झालेले आहेत शेंगदाणे. आता ते भाजत आलेले आहेत.
मगाशी असे पूर्ण मीठ चिकटलं होतं, आता सगळं मोकळं झालंय मीठ. ते शेंगदाणे छान खरपूस भाजले गेलेले आहेत. मी आता गॅस बंद केलाय आणि आता हे थोडेसे काढून घेतलेत, तर दाखवतेय तुम्हाला. हे बघा, साल सहजपणे निघतंय. आता मी हे काढून घेते कढईतनं सगळे शेंगदाणे. तर ही कढई अशी झारा घेतलाय. सगळं मीठ त्याच्यात पडेल. तसे मी आता सगळे काढून घेते शेंगदाणे. सगळं पूर्णपणे मीठ निघून जातं. खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत. मस्त छान झालेले आहेत, एकदम जसे बाहेर मिळतात तसेच झालेले आहेत. आता ही पुडी भरून मी अशीच पुड्या भरून ठेवल्या आहेत आणि अशी खाणार आहे मी. मी जेव्हा ऑफिसला जात होते तेव्हा बस स्टॉपवर पण असेच शेंगदाणेवाले असायचे. तसेच आम्ही पुडीत घेऊन शेंगदाणे खात खात बसची वाट बघत उभं राहायचो. तीच आठवण आली, म्हणून मी आता हे पुडीत शेंगदाणे भरलेले आहेत आणि आस्वाद घेणार आहे. आणि तुम्ही पण घ्या. लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. आणि अशाच माझ्या रेसिपी बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.